नमस्कार गाईज, नमस्कार मंडळी. मी आहे गौरंग मंचेकर अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. हे काय केलं मी? वेलकम बॅक. बस आता परत एकदा कसं तरी होतं. परत खूप असं ऊन चमाट मारल्यासारखंच वाटतंय, तर हे जरा असं लावतो, मग असं जरा बरं वाटेल. काय माहिती, बघताच येत नाही मला डोळ्यात, मला काय दिसतच नाही. ओ माय गॉड, 1 सेकंड. ठीक आहे, चला जरा असं करतो मी. हां, तर आजच्या ब्लॉगमध्ये मी असं काय प्लॅनच नाही केलंय, तर मी विचार केला की चला आज असं सिक लीव्ह घेऊया. तर सकाळ सकाळ उठलो आणि मी आज ऑफिसला जाणार होतो. माझं सगळं काम आज ऑफिसमध्ये झालेलं आहे. तर मी विचार केला की चला आता सगळं काम झालेलं आहे तर वर्क फ्रॉम होम घेतो. कारण की वर्क फ्रॉम होम म्हणजे खूप काम असतात, तुम्हाला माहितीच आहे किती काम असतं ते. मग त्याच्यानंतर मी विचार केला की जाऊ दे, एक दिवस काय जातंय, एक दिवस देतो, जरा फिरतो, जरा टाइमपास करतो. टाइमपास म्हणजे असं फिरतो आणि व्लॉग करतो, तुम्हाला दाखवतो कुठे कुठे मी काय काय करू शकतो आज दिवसभरात. ते झालं तर मी विचार केला की चला आज घेऊया, सिक लीव्ह घेऊया. आणि मी सांगितलं की हॅलो हॅलो हॅलो, आय एम ऑन सिक लीव्ह. सॉरी, आय एम नॉट वेल, आय एम ऑन सिक लीव्ह असं केलं. बस एवढं झालं आणि मी विचार केला की चल आज आपण रील्स बनवूया आणि ब्लॉग करूया आणि जरा असं टाइम स्पेंड करतो. आणि मला लॅपटॉपवरती जरा असं ना रोज काही ना काहीतरी असं करायला आवडतं. आता कसं डोक्यामध्ये ते कसं कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे ना, तर काहीतरी मी करतो दिवसभरामध्ये. आता आपण स्टार्ट करायच्या अगोदर मी विचार करतोय की पहिलं थँक्यू बोलूया. तुम्हा सगळ्यांना खूप 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 थँक्यू. मी म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी मूळचा इंट्रोवर्ट आहे आणि असं कधी कधी जरा असं मजा आले तर मग ॲम्बिवर्ट टाईप असा होतो मी, पण मूळचा इंट्रोवर्ट. आणि त्याच्यामध्ये जरा असं मूड आले तर ओव्हर थिंकिंग तर असतेच. आज मी केस धुतलेत तर जरा असे असे बसत नाहीत, म्हणजे कधीच केस बसत नाही आयुष्यामध्ये, लहानपणापासून तर आता 22 झालं, 22 की 23 झालो. हां, माझे अजूनपर्यंत केस कधीच बसत नाही आणि मी बसवायचा प्रयत्न पण नाही करत आहे वॅक्स आणि हे सगळं घ्यायला, हेअर वॅक्स घ्यायला. कारण की मला असं वाटतं की उगाच माझे केस खराब नको व्हायला, कारण की होणारच. तर मी आज विचार केला की आज व्लॉग मी थँक्यू बोलवतो ना, तर थँक्यू तुम्हाला, खरंच खूप थँक्यू. कारण की मला वाटलं नव्हतं की मी व्लॉग्स चालू केलेत आणि फर्स्ट व्लॉगमध्ये चांगला रिॲक्शन आलेला आणि चांगलं फीडबॅक आलेला. आणि माझं म्हणजे मेन मोटिव्ह असाच होता की मी फुल व्लॉग असा रिअलच ठेवेल की मी काय करतोय. मी कधी असं कट नाही केलं, जे फंबल होतं ते फंबलच ठेवलं, कारण की मला हवं होतं की रिअलच मी असाच आहे, असाच आहे. अजून काय काय आहे असाच आहे. मग नंतर मी जिमला जाणार होतो, बट काय झालं माहितीये का तुम्हाला, काल रात्री मी ऑफिसमधनं आलो, बसून की सांगतो तुम्हाला. काल रात्री मी ऑफिसमधनं आलो, ऑफिसच्या नंतर मी आणि मम्मी ना, आता खूप दिवस गणपती वगैरे होते, तर गणपतीमध्ये काय आम्ही शोज वगैरे बघितले नाही. तर एक शो आहे छोरिया चले गाव, तुम्ही झी टीव्ही वरती बघू शकाल, तिकडे बघा, मस्त आहे, मला आवडतो. मम्मी बघते जे पण काय शो, मी असंच बघत बसतो आणि मग मला पण आवडतात. हे पण मला खूप आवडायचं, काय होतं ते, राधिका मसाले, मला ते खूप आवडायचं. म्हणजे मम्मी बघायची, मी नाही बघायचो, मम्मी बघायची, तर मम्मीच्या बाजूला बसून बसून मी पण बघायला लागलो आणि मला पण आवडायला लागलं. तर मग ते पण, हां, मी कंटिन्यू करतो टॉपिक. हां, ते झालं. त्याच्यानंतर जेवलो वगैरे, माझा हात वगैरे एकदम दुखायला लागला, एकदम म्हणजे कसं माहितीये का, इकडनं स्टार्ट झालं, मग इकडे, आणि मग शोल्डर दुखायला लागला. मला वाटलं की चल मी जिम केलं असेल म्हणून जरा पेन होत असेल, तर मग म्हणजे खूप दुखायला लागलं. आणि मग हळूहळू या साईडला दुखायला लागलं. मग मला असं वाटलं की चला झालं, गेलो आता. मी चॅट जीपीटीला वगैरे पण विचारलं, तर चॅट जीपीटीने मला अर्ध मारूनच टाकलेला. तर मग मी विचार केला की चला आज जिमला नको जाऊया, आज जरा शांतपैकी घरात बसूया आणि सिक लीव्ह टाकूया. म्हणजे कसं झालं माहितीये का, आज तो व्लॉग गेलाय तर मी आज बनवतोय आणि हा फर्स्ट व्लॉग आहे आफ्टर देवगड. कारण की तिकडे माझं जरा असं ना असं कॉन्फिडन्स बिल्टअप झालेलं, कारण की बाहेर होतो, आपल्याच ठिकाणी होतो, मामाकडे वगैरे होतो. आता इथे मी कसं एकटाच आहे, तर मला काय करायचं, मला जरा प्लॅनिंगला वेळ लागेल, तरी मी करतोय आणि करणार. मी जसं जसं रिॲक्शनच बोलतात का, हां, जसं जसं बघितलं, फीडबॅक बघितलं, तर तुम्हाला लोकांना आवडत होतं. आणि मी पण बघितलं स्वतःहून की माझं जरा बोलण्याचं वगैरे जे फर्स्ट ब्लॉग मध्ये होतं ते आतापर्यंत जरासं वाढलंय. म्हणून मग मला जरा ते चांगलं वाटलं आणि मी विचार केला की चला आता नीटपैकी कन्सिस्टंटली कंटिन्यू करूया. नसेल होत तर एक दिवस ठीक आहे, जर गॅप ठेवू, मी पण कन्फ्युज होतो की डेली ब्लॉग वगैरे करू की नाही. पण जॉब आणि हे सगळं करता करता आणि रील्स पण वगैरे बनवतो, तर माहिती नाही डेली ब्लॉग जमेल की नाही, तरी मी ट्राय करतो बनवायचा. आणि आता ऑलमोस्ट एक वीक नाही झाला, म्हणजे 7-8 व्लॉग झाले, 7-8 झाले भाई, हां, 7-8 व्लॉग झाले. तर मी विचार करतोय की 3 कमेंट नाही, 3 शाउटआउट. आता मी शाउटआउट दिला असं काही हे नाहीये, बट तरी मी विचार केला की चला 3 लोकांना थँक्यू, एक्स्ट्रा थँक्यू, तुम्हाला सगळ्यांना थँक्यू, बट एक्स्ट्रा थँक्यू. तर ते 3 म्हणजे 3, 2, 1 करतो, 3, 2, 1. तर थर्ड वरती आहे
शोर्स ऑफ कोकण नावाचं एक चॅनल आहे. तिथं गावी मला भेटायला आलेले आम्हा सगळ्यांना, म्हणजे माझ्या फॅमिलीला, दीदीला, यशला. तर मग तेव्हा कळलं की तिचं पण चॅनल आहे आणि ती स्टार्ट पासून ते आतापर्यंतच्या व्लॉगमध्ये ती नेहमी कमेंट करते. तर थँक्यू फॉर दॅट. आणि सेकंडचं नाव जरा मला प्रोनाऊन्स करता येत नाहीये. हर्षनवी गवाले. हर्षनवी गवाले. जर मी चुकीचं बोललं असेल तर सॉरी या, बट थँक्यू. आणि थर्ड म्हणजे फर्स्ट ओके. तिचं नाव आहे सानिका चव्हाण. सो तिला पण थँक्यू. तिथे असे मोठे मोठे टाकते. अजून एक आहे मोठे मोठे टाकते. तिने मला तिनेच का माझं निघतंय, त्याने जेई कोण असेल सॉरी. आणि बस तुम्हाला हे 3 मला थँक्यू बोलायचे होते, म्हणजे स्पेशल थँक्यू बोलायचे होते. आणि बाकीला तर थँक्यूच. हा, तर मग ते मला सगळं ते दुखत वगैरे होतं ते सगळं बरं झालं. आणि मग आज सकाळी पण जरा सारा मी मूव मारला, मग त्याच्यावरती दुखत होतं तर मग झालं ते. मग नंतर नाश्ता वगैरे केला, रील्स वगैरे बनवली, जेवलो जरा, तो शो बघितला दुसरा. आणि मग मी विचार केला की चला आता कंटिन्यू करूया. तर मी आज विचार करतोय आजच्या व्लॉगमध्ये मी ठाण्यामधल्या मला जे आवडतात, म्हणजे मी असं काय ट्रॅव्हल व्लॉग करत नाही किंवा असं फूड व्लॉग वगैरे करत नाहीये. मला कुठल्या ज्या गोष्टी आवडतात, जेव्हा म्हणजे समजा टाइमपास करायचा आज दिवसभर, आज मला कुठे जायची इच्छा नाहीये, आज काही करायची इच्छा नाही, तर मी कुठल्या स्पेसिफिक जागेंवरती जातो आणि असं टाइमपास करतो. म्हणजे काहीतरी खायचं, मेन म्हणजे बाहेर जाऊन खातोच आपण. बाहेर असं काय फिरायला वगैरे जातच नाही आपण, बाहेर जाऊन मेन म्हणजे गोष्ट खातोच. बाहेर जाऊन फक्त एक खायला आवडतं. आणि कुठल्या 2-3 जागा आहेत ते मला तुम्हाला दाखवायचे आहेत की मी तिकडे कधी कधी जातो टाइमपास करायला. असं टाइमपास म्हणजे एकटा बसायला, एकटा जास्त मला आवडतं एकटा बसायला, म्हणून मी जातो. आणि ते गोष्टी मला, ते जागा मला जायला आवडतात. मग ते तुम्हाला दाखवतो. आणि मला शॉपिंग पण करायची होती, कारण की आता नवरात्री येते. हे बघ केवढं दिसतंय. हा, शॉपिंग पण करायची होती मला, नवरात्री येते तर मला कुर्ते वगैरे घ्यायचे होते. तर मी विचार केला की चला मार्केटमध्ये जाऊया. मार्केटमध्ये जाऊन मला जर कुर्ता मला जर आवडला तर तो विकत गेला आणि तुम्हाला दाखवेल. झुडिओमध्ये ऍक्च्युली कधी कधी ना ट्रेडिशनल असे मॅशअप करतात, जास्त करून मुलींचेच करतात, मुलांच्या करत नाही. बरं, बट ठीक आहे, मग तिकडे जाऊन पण बघेल आणि तुम्हाला दाखवेल. आणि खायचंच काम करायचं, बाकी काय. बाहेर निघायच्या पहिले सनस्क्रीन लावली का तुम्ही घरात पण असू शकतात. मी लावली आहे सनस्क्रीन. आणि मी विचार केला की चला, मला खूप दिवसांपासून लोक बोलत होते की तू स्किन केअरचा बोलणार होता बट स्किन केअरचा करतच नाही आहे ही व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की माझे 3 टॉप मोस्ट सनस्क्रीन्स मी कधीही लावतो आणि ते माझ्यासाठी इफेक्टिव्ह आहेत. आणि मी नेहमी पण आता कुठेही सनस्क्रीन विकत घेतो ना, मी हा स्किन घेतो. अजून काय काय ब्रँड्स आहेत, डॉक्टर शेट वगैरे वगैरे, ते मी अजून ट्राय नाही केलेत. मी आतापर्यंत हे 3च ब्रँड ट्राय केलेत फॉर सनस्क्रीन. नंबर 3 वरती आहे हा फॉक्सटेलचा. कसं दिसतंय का हे तुम्हाला? म्हणजे मी सिनेमॅटिक मध्ये करतो ना, तर असं दिसायला पाहिजे. हा, हे आहे फॉक्सटेलचं. तर हे मला ह्याच्यामध्ये कसं हे आहे, तर मी डिटेलमध्ये सनस्क्रीनची व्हिडिओ करणार, म्हणजे जेव्हा मी स्किन केअरची व्हिडिओ करेल ना त्याच्यामध्ये सनस्क्रीनचा मी डिटेलमध्ये करणारच आहे. तर मी विचार केला की आज मी बाहेर चाललो तर 3 फक्त दाखवतो. नेक्स्ट टाइम मी सनस्क्रीनचं डिटेल आणि काय असतं काय ते सगळं तुम्हाला सांगेल. तर 3rd नंबर मी तुम्हाला जसं सांगितलं हे फ्लॉक्सटेलचं, ह्याच्यामध्ये नायसिनामाइड आणि व्हिटॅमिन सी आहे. तर मी सनस्क्रीन, तुम्हाला माहिती आहे एसपीएफचा फुल फॉर्म सन प्रोटेक्शन फॅक्टर. आणि आपलं ऍक्च्युअलमध्ये ना तुम्हाला सांगू, इंडियन स्किनसाठी 30 to 50 SPF दॅट इज मस्ट, दॅट इज इनफ, मस्ट नाही इनफ. आणि 50-70 जरी असताना तरी ठीक आहे, असं काही फरक नाही पडत. पण 30 to 50 तर असलं पाहिजे आणि दॅट इज ओके. आणि स्किनवरती पण डिपेंड करतं. माझी जशी स्किन आहे त्याच्यावरती मला जास्त लागतं, म्हणून डिपेंड्स. तर मी गावी होतो ना, मी माझे जे सेकंड आणि फर्स्ट वाले ते मी घरी ते घेऊन नव्हतं गेलं, मी हे गावी घेऊन गेलेलो. आणि गावी मी जिकडे पण जायचो याचे डबल लेअर लावायचो. मी आता एक नोटीस केलं, हे एवढंच आहे, इथे काही नाही, जाऊ दे. हा, मी विचार केला, हा मी हे घेऊन जायचो गावी, हे लावून जायचो गावी. आणि गावी मी हेच लावलं आणि मला जरासही टाइम नाही झालं. बघताय तुम्ही, मला गावी जरासही टाइम नाही झालं. मी हे उठसूट लावून जायचो आणि लावायचो. आणि जास्त नाही घ्यायचं, असं जरासा चपक घ्यायचा, कारण की एवढं पण काय थपथप करायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, मी नायसिनामाइड आणि व्हिटॅमिन सी अशा जे असतील ना ड्रॉप ह्याच्यामध्ये सनस्क्रीनमध्ये, ते का घेतो, कारण की मला खूप ॲक्ने येतात. नायसिनामाइड ॲक्च्युली हेल्प करतं आपल्याला आपले ॲक्ने स्पॉट्स जे असतात, डार्क स्पॉट्स जे असतात ना, त्याला काम करायला. आणि नायसिनामाइड एक असा सिरम आहे की जो सगळ्या सिरम सोबत असा काम असतो. सॅलिसिलिक ऍसिड सोबत एवढं नाही, बट काम असतो. म्हणून तो सिरम आपण कधीही उठसूट रात्री सकाळी लावू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याला. मग मी तो विकत घेतो. आणि ऍक्च्युअली सनस्क्रीनमध्ये जे असतात ना, हे हायलुरॉनिक, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, त्याचा काही फरक पडत नाही, कारण की सनस्क्रीन असते. त्याच्यासाठी आपण वेगळे सिरम्स घ्यायचे. की अगोदर ना स्किन खूप म्हणजे खूप अशी एकदम
भारी होती. पण नंतर मी जरा लक्ष नाही दिलं, कारण की नाही द्यायचं लक्ष, पाणी मारून निघून जायचो वगैरे असं करायचो. सेकंड मला जी आवडते, एवढं का जोरात बोललो, सेकंड मला जी आवडते ती आहे डिकन्स्ट्रक्टची. डिकन्स्ट्रक्ट मी कधीच वापरलं नव्हतं. एकदा मला रील करायची होती, त्यासाठी मी डिकन्स्ट्रक्ट घेतलं. त्याच्यानंतर मी डिकन्स्ट्रक्ट कधीही वापरतो, कारण की खूप लाईट वेट आहे. कधी कधी आपलं मन करतं ना की एवढं घासलेलं मला नाही घासलेलं मला नाही आवडत आहे, किंवा काहीतरी असं वाटतंय की काहीतरी ठेवलंय, तर मी हे जे आहे ना ह्याच्यामध्ये ना खूप चांगला वास नाहीये. कारण की फ्रेग्रेन्स फ्रीज घ्यायचे. फ्रेग्रेन्स जर घेतलं तर तुम्हाला पिंपल येणारच येणार, आणि जरा असे छोटे छोटे बम्प्स असतात ना, ते फ्रेग्रेन्सने येतातच. म्हणून जे पण गोष्टी आहेत, जे पण स्किन केअरच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये फ्रेग्रेन्स आहे, का पाहिजे फ्रेग्रेन्स? का पाहिजे? परफ्यूम लावून जा, फेसवरती फ्रेग्रेन्स का पाहिजे मला कळत नाही. फ्रेग्रेन्स का टाकतात मला तेच कळत नाही. म्हणून विदाउट फ्रेग्रेन्सवालेच घ्यायचे, कारण की स्किन खराब होते, फ्रेग्रेन्सने स्किन खराब होते. मी कंटिन्यू करतो ह्याच्याबद्दल. हे मला ऍक्च्युली आवडलं, कारण की हे खूप लाईट वेट आहे, जेल बेस्ड आहे, आणि म्हणजे असं लावतो ना तेव्हा सगळीकडे नीटपैकी पसरतं. आणि मेन म्हणजे माझ्यासारखं ऑइली लोकांसाठी मॅट फिनिश आहे, म्हणून काय नाही. आणि हे काय मी प्रोडक्ट हे नाही करत आहे, प्रमोशन नाही करत आहे, मी माझे टॉप 3 सांगतोय. त्याच्यानंतर मला सर्वात बेस्ट आणि माझ्या लाईफचं पहिलं सनस्क्रीन हे आहे डर्माकोचं. हे मी कधीही कुठेही असेल, जर मला कोणी सांगितलं की सनस्क्रीन घ्यायला पाहिजे रे आणि नवीन घ्यायची असेल, मी हीच विकत घेईल, कारण की मला ही खूप आवडते. आणि ही माझ्यावरती, मी ऑफिसला नेहमी जाताना ऑफिसला हीच लावतो. कधी कुठे बाहेर असेल तेव्हा मी ही लावतो, आणि कधी कुठे म्हणजे कधी आपल्याला हवं असतं ना की जास्त सामान नव्हतं तेव्हा ही लावून जातो, कारण की तिन्ही बेस्ट वर्क करतात माझ्यासाठी. मी घेतो. आणि हे जरा कॉस्टली आहे, कारण की ठीक आहे ना, एकदा घ्यायची आहे आणि जराशी लावायची, बस थोडी फासायची चेहऱ्यावरती, म्हणून एक विकत घेतली काय जाते, म्हणून घ्या तुम्हाला. आणि कारण की सनस्क्रीन तुम्ही स्किन केअर मध्ये तुम्ही खूप काय गोष्टी करा, खूप काय सायन्स लावा, A to Z गोष्टी करा, सनस्क्रीन ना लावली काय फायदा नाही, काहीच फायदा नाही. तर मग ह्या 3 सनस्क्रीन मी कधीही लावतो. डिटेलमध्ये आपण कधीतरी स्किन केअरची व्हिडिओ करूच. मग चला, आता एवढं तुम्हाला दाखवलं, आता मी बाहेर जातो आणि तुम्हाला एक गोष्टी दाखवतो. फ्लो मध्ये नसले तर सॉरी, पण एक तुम्हाला दाखवणार. कारण की आता ठाण्यामध्ये मी असं ब्लॉग करायला मी पहिल्यांदा ना, गावी झालं, बदलापूर झालं, ठाण्यामध्ये मी करेल, लोक बोलतील की हा कोणाला, पण मी चला चालू करतो. अजून एक गोष्ट की मला कुंडी घ्यायला जायची, कुंडी, कारण की पप्पांनी 2 हे आणलेत, काय बोलतात, झाड आणले. तुम्हाला झाड दाखवतो, आणि मला कुंडी पण घ्यायला जायचंय. मी विचार केला की चल मित्राकडे पण जाऊन येतो, मित्राचा पाय तुटलेला, त्याला खायला घेऊन जातो, जरा असं बिचारा खुश होईल. मला एवढं सकाळपासून बाहेर जायचं होतं. आता हा टाइम आहे जिकडे जरा अंधार होत आहे, आणि मी बाहेर जाणार तर अंधारामध्ये दिसेल नाही दिसेल काय माहिती. तर हँग झालं, मी 2 मिनिटं थांबा. तर आता लगेच मम्मी चहा कर ना, आज सीख आहे मी, सीख. तुम्हाला मी कंटिन्यू करतो की या टायमाला ऊन वगैरे गेलं आता, म्हणून मी लगेच चालू, लगेच चहा पिऊन लगेच जातो, झुप जातो लगेच माझ्या स्कूटीवर, आणि तुम्हाला झाड दाखवतो. फादरने, माझ्या पप्पांनी सॉरी हे झाड आणलंय, मला खूप आवडलं. हे बघूनच किती भारी फुलं दिसत आहेत. आपण पेन्सिलला शॉर्पनर करायचो ना, पेन्सिलला शॉर्पनर नाही करायचो आपण, पेन्सिलला आपण हे करायचो ना, हे आपण करायचो, शेव नाही करायचो आपण पेन्सिलला, काहीतरी करायचो आपण. पेन्सिलला शेव तर नाही करत आपण, काहीतरी करायचो. माझ्या डोक्यात नावच नाही तर ते. पेन्सिलला आपण शार्प करायचो, शार्प नाही शार्प. तर हे त्याच्यासारखं दिसतंय बघा ना, किती भारी दिसते. मी याच्यावरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो जरा, किती भारी आहे फुल. आणि सेकंड सगळ्यांच्या घरी असतं, गेस करा लगेच, तुळस आहे माझ्या घरी, लगेच गेस करा. सदाफुली, ही राणी कलरवाली सदाफुली आहे. तर मम्मी मला बोलले की जा आणि दोघांसाठी चांगली कुंडी आण, व्हाईटवाली, कारण की मी विचार केला कसं व्हाईट मस्त एस्थेटिक दिसेल, तर ती व्हाईटवाली घेऊन येतो, आणि मग पुढे जातो मी फिरायला, दाखवतो तुम्हाला. तेच बोलतो की मला फीडबॅक्स द्या, कारण की मला इम्प्रूव्ह करायचं आहे. मी बोललो ना तुम्हाला की मी एवढा यूज टू नाही आहे असं व्लॉग करायचा, आणि माझ्या डोक्यामध्ये पहिला विचार होता की मी असं प्रोडक्ट रिव्ह्यूज वगैरे करेल. तिकडनं मी कधी असं शिफ्ट झालो फॉर डेली ब्लॉगिंग, आणि मला ती आवडायला लागली. तर मला हवं आहे की मी त्याच्यामध्ये चांगला व्हावं अजून, आणि कसं चांगला व्हावं म्हणजे मला कनेक्ट व्हायचं तुमच्यासोबत. मग मला फीडबॅक द्या, मी एक इम्प्रूव्ह करत जाईल. फर्स्ट व्हिडिओ टाकलेली, सेकंड व्हिडिओ टाकलेली, ते लोकांना खूप आवडले. ते बघितल्याच्या नंतर मला असे खूप चांगले कमेंट्स आले. त्याच्यानंतर एवढे किलो भर मला असे शिव्या पण आलेल्या तर मला खूप मजा आली. मला असं वाईट नाही वाटलं शिव्याला म्हणून, मजा म्हणजे वाईट ना, हँग झालं मी, परत हँग झालं. तर असे किलो भर आलेले मला आलेले शिव्या आलेल्या. तर मी विचार केला की चल मला मजा आलेली, कारण की चल कुठेतरी माझं कॉन्टेंट चाललं आहे, म्हणजे
तिकडे पण जायला पाहिजे आणि इकडे पण जायला पाहिजे. कळतं? इकडे तिकडे आता मी बोलत नाहीये काय, कारण की म्हणजे शब्दच येत नाही या तोंडामध्ये. तुम्हाला कळालं असेल. किलो गेली, सेकंड व्हिडिओमध्ये जरा अर्धा किलो झाले, मग नंतर पाव किलो झाले, मग अजून पण येतात. मला फरक नाही पडत, मला मजा येते उलट. म्हणून मी विचार केला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला फीडबॅक द्या. ते बघून बघून भले पॉझिटिव्ह असेल नेगेटिव्ह असेल, मी ते बघून इम्प्रूव्ह करत जाईल आणि माझं कॉन्टेंट चांगलं करत जाईल. प्रोडक्ट रिव्ह्यूज आणि इन्फॉर्मेटिव्ह मला कॉन्टेंट जास्त आवडतं, ते मी टाकत जाईल आणि ब्लॉग्स आहेतच. मला कधीही ना असं चांगलं म्हणजे ऑफिसला पण जातो ना, ऑफिसला कंपल्सरी माझं हे आहे काय आहे, फॉर्मल ड्रेस कोड आहे. पण मला नाही, नो म्हणून मी असा काहीतरी घालून देतो. आजचा माझा आउटफिट बघा, हे नॉर्मल आहे, हे आहे ट्राउझर टाईप, म्हणजे आपले पॅन्ट्स असतात ना लिनेन पॅन्ट्स, ते घातलेत. पण दोन्ही मॅच नाही करत आहे बिलकुल. पण कधी कधी एक दिवस असतो ना आपला की यार चला रोज तर चांगले कपडे घालून जातो, रोज तर चांगला कॉम्बो करून जातो. आज इच्छा नाही, आज असा मूड नाही चांगले कपडे घालायचा. म्हणजे हँग झालो मी, परत हँग झालो असं काय नाही. जरा ठीक आहे, आज मूड नाही, चांगले कपडे. मग आज तो माझा दिवस आहे. मी रेडी आहे, मी जातो आता तिकडे आणि मी विचार करतो की एकदा गाडी ठेवेल आणि मग स्वतःहून फिरेल. मग काय करतो तुम्हाला दाखवतो मी गाईज. तर मी फायनली एवढं आता किती 15 मिनटं लागले मला ट्रॅव्हल करायला, कारण की माझं घर खूप लांब आहे आणि मी आता इकडे आलो आहे जिकडे मी इथे पहिलं राहायचो. मग इकडे मी लहानपणापासून या मंदिरात जायचो. एक मंदिर मी पहिला सांगितलं कुठलं मंदिर आहे, हे आहे महालक्ष्मी मंदिर. इकडे साकेत नावाचा एक रोड आहे. राबोडीकडनं तुम्ही पुढे आलात ना, माझीओढाकडनं पुढे तर वृंदावन येतं, वृंदावनच्या नंतर राबोडी येते, राबोडीच्या नंतर इथे साकेत येतं. तिकडे हे मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर. मी लहानपणी जायचो, तर नंतर मला अचानक मध्येच असं वाटलं की चला, म्हणजे 11-12च्या नंतर मला असं वाटलं की चला आपण इकडे जाऊन बसूया. मग नेहमी कधीही माझ्याकडे फ्री टाईम असला किंवा कधी असंच काय दिवस नसेल करायला किंवा काय असं मी लो असेल, तर मी इथे येऊन बसतो, पाया पडतो आणि मग जातो. बस बरं वाटतं मला. आता तुम्हाला दाखवतो तुम्ही मंदिर. त्या मंदिर मी तुम्हाला बोलत होतो किती मस्त आहे बघा, मूर्ती वगैरे किती चांगली आहे आणि ह्याचा ॲम्बियन्स वगैरे ना मला खरंच खूप आवडतो. इकडे मस्त कुत्रे वगैरे असतात, त्यांच्यासोबत खेळत बसतो आणि इकडे सगळे माणसं बसलेली असतात आणि आरती वगैरे पण होते. आरती काय वगैरे चाललंय माझं, पण इकडे मस्त वाटतं मला बसायला. घोडबंदरच्या वगैरे साईडला राहतो मी, तिकडनं येत होतो तर हायवेवरती माझ्यासोबत काय झालं तुम्हाला माहिती. मी चालवतोय गाडी, ठीक आहे, मी माझ्या स्कूटीवरती आहे, बाजूने टेम्पोच गेला आणि तो माणूस थुकला, पान थुकला आणि ते कसं थुकल्यावरती कसं जर हवेने मागे येतं तर ते असं वाटलेलं की माझ्या पायावरती वगैरे आणि माझ्या गाडीवर पडलं. तर पहिला ते साफ केलं मी, म्हणजे तिकडे बाजूला गेलो आणि ते पहिला साफ केलं. थुकला आणि मग लोक त्याच्यासोबत भांडले की क्या थुक रे तुम लोग असं. मग त्याच्यानंतर मग मी पण जरा मला पण राग आलेला की बट मी बोललो की जाऊ दे, उगाच कशाला रागवतो वगैरे. तर मग गेलो मी पुढे आणि अजून पण गोष्टी झाल्या. रिक्षावाले, मी चालवतोय आणि हे होतं काय बोलतात सिग्नल होता, मी उभा होतो आणि सिग्नल जसं ग्रीन झालं तसं पाठवून पे चालू झालं. मग मी त्याला विचारलं अभि मैं उडके जाऊ क्या, हां आताच तर ग्रीन झालं, मग आता चालू करायला तर मला दे. आणि चालू म्हणजे माझी चालू होते लगेच असं दाबल्यावरती, पण ॲटलीस्ट 2 सेकंडचा जरा श्वास तर घे, लगेच पे चालू झालं. नंतर मग विचार केला की मला खूप भूक लागली, मग मी चाललो गजानन वडापाव आणि मग फिरत बसलो. हाय, माझं पण एक गोष्ट चुकली की मी ना एकदम म्हणजे अशा टायमाला आलो की ऑफिसचे लोक, कॉलेजचे मुलं, सगळे लोक एकसाथ निघतील म्हणून मला खूप गर्दी भेटली. तिकडनं इथे मला फक्त पार्किंग शोधायला मला अर्धा तास लागला. आणि कारण की एवढी गर्दी आणि मेन म्हणजे बशी असतात ना, बशी म्हणजे बशी. आणि मला तर असं वाटतं ना की बस लोकांना असं एक वेगळा हे दिलं पाहिजे, काय बोलतात ते दिलं पाहिजे ब्रिज, की हा ब्रिज फक्त बशी लोकांसाठी, ह्याच्याऐवजी बस कुठेच जाणार नाही असं. म्हणजे आज ब्रिजवरनं असं बसेस जायचं. काय केलं मी आता स्टेशनला ना नवीन ठाणे स्टेशनला नवीन गजानन वडापाव झाला. मी तिकडे गेलो आणि तिकडे ना कुठे लिहिलंच नव्हतं की यू कॅनॉट फिल्म. मग मी असंच कॅमेरा चालू केला, म्हणजे माझ्याकडे नाही, मी गजानन वडापावचं पोस्टर घेत होतो, तर तिकडनं एक माणूस जोरात किंचा आला, त्यांचा एम्प्लॉय, ते इधर अलाउड नाही आहे. तर मला असं वाटलं की भाई हळू बोल, बट ठीक आहे, माझं चुकलेलं, कारण की मी बघितलं नाही, कारण पण पहिली गोष्ट तिकडे कुठे लिहिलंच नव्हतं, तर तेही काय बोलू नाही शकत. पण ठीक आहे, ऑब्व्हियसली नाही केलं पाहिजे, मला पहिले परमिशन घेतली पाहिजे. पण ठीक आहे, सकाळपासून असंच काहीतरी तडकेफाड चाललंय माझ्यासोबत, सकाळपासून ना दुपारपासून. मी चालू जुड्याला आणि मी तिकडे बघणार आहे की कुठले हे फेस्टिव्ह वगैरे वाले कुर्ते भेटतात. मला आता कॅज्युअल घ्यायचे ना, कारण की कॅज्युअल घेतले असं बघायला लागलं तर कुर्ते पण भरपूर आहेत, पण आता फेस्टिव्ह वाला आहे ना, तर मला हे घ्यायचं आहे, कुर्ता घ्यायचा आहे. म्हणजे कुर्ता टाईप काहीतरी भेटलं तर बघेल, नाही तर नाही काय घेणार. मग रात्री घरी पोचून मी तुम्हाला सगळे एक करून दाखवतो जर घेतले तर. जेवढी पुष्कळ गर्दी होती, तुम्ही विचार करा जेव्हा नवरात्री चालू होईल आणि इकडे आपल्या टेमेनाकाची देवी येईल तेव्हा किती गर्दी होती.
पण ना तेच झालं. मला जर फेस्टिव्ह टाईप वगैरे काही सापडलंच नाही, कॅज्युअल सापडलं तर मी विचार केला की चल जरा 2-3 कॅज्युअल घेतो, कारण की आता दिसलं ते आवडलं. आता नाही घेतले तर कसं होतं, कसं ना. झुडिओमध्ये मी विचार केलेला की मी काय नाही घेणार, बट 3 कपडे घेतले. एक पॅन्ट घेतली आणि एक कार्गो घेतली. पॅन्ट नाही, कार्गो घेतली आणि 2 शर्ट्स घेतले. तर आता मी विचार करतोय की तुम्हाला नेक्स्ट लोकेशन दाखवतो की मला कुठे जायला आवडतं. तर हे बघा, हे तुम्ही जे ठाणेकर असतील, जे माझे ब्लॉग्स ठाणेकर लोक बघत असतील तर त्यांनी ऑलरेडी गेस केलं असेल की मी कुठे आलो आहे. मी कधी काय होतं माहिती आहे का, कधी असंच टाईमपास असतो आणि कधी असंच मन करतं की चला कुठेतरी असं वॉकला जाऊया. माझ्या इथे पण जवळपास आहे अभिरुची वगैरे, एक आहे, दाखवतो तुम्हाला काहीतरी. पण इथे तळोपल्लीला ना असा एक मोठा फुल असा राऊंड आहे, फुल राऊंड. मग मी येतो आणि एकटाच असा गोल एक राऊंड मारतो आणि घरी जातो. खूप बरं वाटतं. बोलवतं झुडिओमध्ये मला ना असं इंडियन टाईप जे हवं होतं, लाईक इंडो वेस्टर्न टाईप पण भेटतं असं, तरी मी घेतलं असतं, पण मला सापडलंच नाही. मग ठीक आहे, ज्यांना माहिती नसेल मग त्यांनी ना हे करा, काय बोलतात, गडकरी सर्च करा. गडकरीच्या बाजूलाच आहे, तर तुम्ही या आणि जर इथे टाइमपास करा. इथे फेमस पण खूप काय खायला आहे. मामलेदार आहे इथे, आईस्क्रीम पण एक चांगली भेटते, कुल्फी, आईस्क्रीम नाही, आणि भरपूर काय आहे. या तुम्हाला मग कशी सांगितलं ना की कुल्फी हाऊस करून एक, नाही मी सांगितलं नव्हतं. हे बघा माझ्या पाठी इथे तुम्हाला दिसत असेल एक कुल्फी हाऊस करून एक आहे. आम्ही नेहमी ना काय माहिती आहे का, जेव्हा पण नवरात्र असते ना, आम्ही सगळे स्कूल फ्रेंड्स, आता मी या ब्लॉगमध्ये बोलतो, आता मी त्याचा पण एक ब्लॉग करेल. स्कूल फ्रेंड्स आम्ही सगळे काय करतो, रात्री सगळे गणपती होते, सगळे देव आम्ही बघायला जातो. ठाण्यामध्ये खूप असतात चांगले मंडळाचे. आणि आपलं मेन तर एम बी नाक्याचं तर तुम्हाला माहितीच आहे, लायटिंगचा खराब आहे, कारण की मी ऑब्व्हियसली रात्री निघालो तर सॉरी. हां, तर आम्ही नेहमी येतो आणि लास्टला इकडे आम्ही आईस्क्रीम खायला नक्की येतो. दिवाळीला वगैरे पण ना इकडे खूप मस्त सेलिब्रेशन असतं. तर तुम्हाला हवं असेल ना तेव्हा या. गिफ्ट शॉपमध्ये गेलो, बट ना हनुमानाची मूर्तीच नव्हती मला सापडत, म्हणजे भेटतच नाही मी. तर आता बघू, मी ब्राशची बघायला सांगितली आहे, तर बघू ब्राशची भेटली तर ब्राशची घेईल, कारण की ती फायबरची ना त्याची फिनिशिंग नाही चांगली आहे, फेसचं वगैरे फिनिशिंग चांगली नाही आहे. आता मी ज्या गल्लीमध्ये ना चिंतामणी करून एक ज्वेलर, त्याच्या बाजूला तिकडे एक पाणीपुरी आहे. मला कधी असं मन करतं ना काहीतरी, म्हणजे असं पाणीपुरी खायचं मला कधी पण मन करतं, कधी पण. दुसरी काही गोष्ट नाही, खाली पाणीपुरी तर मी खाऊ शकतो कधी. तर ती गोष्ट इकडे आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, शिव कृपा स्नॅक्स. इकडचं ना खरंच खूप असं मस्त, एकदम भारी टेस्ट असते, एकदम वेगळं. पाणीपुरी तर एकदम भारी होती, मी खरंच बोलतो, तुम्ही इकडे एकदा ना येऊन बघा. खूपच भारी होती. अख्खा एरिया आहे ना तो सगळा असं ठाणेकरांचा ना असं खाऊ गल्ली टाईप झालेला आहे. ते प्रीती सँडविच आहे, पाणीपुरी आहे, हे आईस्क्रीम पार्लर आहे, इकडे पण काहीतरी आहे, आणि ह्याच्या बाहेर पण देवांग कुल्फी करून एक आहे, ते पण तुम्ही जाऊ शकता. तर मी ठाणे मार्केटमध्ये घुसलो, कारण की माझी बाईक आहे तिकडे, आणि ते कोपिनेश्वर मंदिर म्हणून पण आहे. मी तिकडे नेहमी जातो, म्हणजे तेच की कधी असं वाटलं की चला जाऊया, कुठेतरी बसायचं मन करतंय, शांत ठिकाणी बसायचं मन करतंय. आता तलावपाईला शांत नसतं, महालक्ष्मीला शांत असतं, माहिती बरोबर, पण अजून कुठेतरी दुसरीकडे लांब जायचं असेल आणि असं ऑथेंटिक काहीतरी बघायचं असेल तर कोपिनेश्वर मंदिर इज ऑलवेज बेस्ट. आणि मग पुढे माझी पार्क पण आहे गाडी, आणि मग तिकडे गाडी घेतो आणि मित्राकडे जातो, कारण की खूप लेट झालं आहे ऑलरेडी. इट इज 8:30. मला घरी पोचायचं होतं 8:30ला. आता मित्राला पण काहीतरी असं देतो म्हणजे त्याला भेटतो आणि त्याला खायला देतो म्हणजे आम्ही नेहमी जातो आणि खातो काहीतरी. तर तो मिस करत असेल ते सगळं, पाय तोडून बसलाय म्हणून मग त्याच्याकडे जातो आणि मग तिकडनं लगेच घरी निघतो, कारण की मम्मीसाठी मी शेवपुरी घेतली, आणि तेच उद्या मला ऑफिसला पण जायचं आहे. बघू. हे ते मंदिर मी बोलवतो, इकडे खूप सारे असे छोटे मंदिर आहे. मग तुम्हाला जर यायचं असेल ना, तुम्ही इकडे या आणि फक्त असंच बसा, टाइम स्पेंड करा, कारण की खूप असं पीस. ते कोपिनेश्वर मंदिर मी तुम्हाला जे बोलवतो खूप मस्त. आता सगळं माझं ठाण्यामध्ये वगैरे असं स्टेशनला वगैरे गेलो, मला जे हवं होतं ते तर नाही भेटलं. तर आता ही जी नेक्स्ट प्लेस आहे त्याचं नाव आहे मोमोज कॉर्नर. मी आणि माझा मित्र जेव्हा पण असा फ्री टाईम असतो किंवा जिमच्या नंतर किंवा जिमच्या अगोदर असंच मन केलं की यार आज काहीतरी खाल्लं पाहिजे, आज खूप दिवस आम्ही जिम केले, मग काय आम्ही असं चटरपटा खाल्लं नाही, तर मग इकडेच येतो आम्ही. ह्याचे मोमोज ना आम्हाला खूप आवडतात, खूप. पहिले ह्याची टपरी होती, म्हणजे अशी गाडी होती, तर त्या गाडीवरती आम्ही खायचो. ऑलमोस्ट अख्खा राबडी वगैरे यायचा तिकडे. आता यांनी तिकडे ना मस्त शॉप केलं, तोही तुम्हाला दाखवतो. हा बाबा, हा मोमोज कॉर्नर. आम्ही इकडे यायचो नेहमी. ए भाई, ते ग्रुप बिपला काय टाकू नको तो.
हाच तो मित्र जो धडपडलेला धडपडलो आहे मी. आता ह्याच्यासाठी हे घेऊन आलेलो मोमोज. मी तुम्हाला मगाशी दाखवलं की आम्ही दोघं नेहमी ती उठसूट आम्ही उठून त्या मोमोज कॉर्नरला जायचो. आता जाऊ नाही शकत कारण की याचा पाय तुटलाय. काय बोलायचं काय. मी आता घरी जातो. मम्मीचा कॉल आलेला, ओरडत होती. मी सांगितलं की यश बोलतो. नाव काय तुझं? शैलेश. बघा कसा मित्र, बघा मित्राचं नाव विचारलं इथे. मित्राचा ऍक्सिडेंट झालाय आणि काय बोलायचं आहे. कसा आहे मित्र हा. फक्त मोमोज घेऊन येतो मोमोज खायला. मोमोज घेऊन आलो तर बघ इकडे. मी बोललो ना तुम्हाला कुंडी घ्यायची होती मला, म्हणून त्याच्यासाठी आलेलो. ती अशी व्हाईट कलरची असते ना, ती अशी म्हणजे माझ्या घरी आहे ती तशी बोली लहान, पण ह्यांच्याकडे ती नाही आहे. मग त्यांना बोललो की शनिवार रविवार को आएगा तो मेरे को बताओ. मग त्याला बोललो की येईल. मला एक गोष्ट दाखवायची होती तुम्हाला, मग मी आता ब्लॉग चालू केला ना, कारण की तसं पण काय घेत नाही कुणी. पण हा बघा सर गार्डिंग करतायत. गार्डिंग करता करता डुलकी पण मारतायत. काय भारी बसते आणि किती मस्त आहे बघा, गुबगुबीत. वाजलेत बघ किती आणि आला किती वाजता आहे. नुसता उणगत बसलेला, फिरत बसलेला. ऑफिसला जायचं लक्षात नाही. नुसता नेहमी नुसतं खोटं बोलून जातो. काय खोटं बोललो आता तुला? शैलेशच्या घरी गेलेलो तर बोललो तुला मी. हा मग येणार किती वाजता? 10 मिनिटात येतो. शेवपुरी घेऊन येतो. शेवपुरी आणली मी. हो जेवल्याच्या नंतर ना. जुडिओमध्ये कपडे घेतले. कुर्ता घ्यायचा होता बट कुर्ता भेटलाच नाही. शॉर्ट कुर्ता. जुडिओमध्ये काय कुर्ते असतात? काय बोलली? ते शेवपुरी बोलली मम्मी. मग मी काय भात नाही खाल्ला, फक्त चपातीच खाल्ली आहे. आता शेवपुरी खातो आम्ही आणि तोपर्यंत मम्मी शेवपुरी खायपर्यंत मी मम्मी समोर आणि तुम्हाला माझी जुडिओचे आउटफिट दाखवतो. एक असाच हे झाला, झोल झाला. मी ही पॅन्ट घेतलेली आणि ही पॅन्ट घेतलेली, ही कार्गो, आणि ही माझ्याच ह्याची आहे. म्हणजे 34 मी घालतो, 34-32 अशी मला होते. पण ही होत नाही आहे. ही वरतीच जात नाही ही पॅन्ट. थाईजला माझी थाईजच्या खाली काय असतं, काफ असतं ना, काय तरी असतं, त्याच्या वरतीच जात नाही. शेवपुरी खाल्ली. जेवल्याच्या नंतर शेवपुरी खाल्ली मम्मीने. कसं वाटतंय? हा वाटतंय. काय बोलतंय? हिरो आहे बहीण. भारी वाटतंय ना, असं ट्रेडिशनल टाईप पण वाटतंय ना, म्हणजे नवरात्रीला घालू शकतो कुठेतरी कॅज्युअल. हे बघा मी आता नीटपैकी कॅमेरा सेट केलाय. मला तरी वाटतं की चांगलं वाटतं आणि ह्याच्या खाली शूट करतं ना. मी ह्याच्या खाली ते हे घेतलेलं, काय बोलतात, कार्गो घेतलेली. कार्गो बट ती ह्याच्यावरती जातच नाही. मला उद्या जाऊन परत चेंज करावं लागेल. हे काळ्यामध्ये पण होतं, पण मी विचार केला की काळा कलर नको, हा कलर जास्त चांगला वाटतो. तू जास्त काळा घेऊच नको, पण हा जास्त चांगला दिसतो ना. आता दुसरं दाखवलं. दुसरं नॉर्मल आहे असं शर्ट टाईप. ही पॅन्ट तर माझी आहे, माझ्याकडे नाही आहे. मम्मी कधी घेतला हो असं पोलो गोल्फ टाईप तसं मला हवं होतं. तर असं फॉर्मल वाटतं. हे मी कॉलेज काय आता ऑफिसला विचार करतोय घालून जाईल. पण ठीक आहे ना, चांगलं वाटतं ना. तर मित्रांनो, तुम्ही या व्लॉगमध्ये बघितलं की मला जे गोष्टी आवडतात, म्हणजे मला गोष्टी आवडतात ते तर मी दाखवलंच नाही. मला जे जागा आवडतात आणि मी फ्री टाईममध्ये किंवा कधी असंच मन नसेल किंवा असं मन बनवायचं असेल किंवा मूड नसेल किंवा मूड बनवायचा असेल, तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टीने जागांवरती जातो आणि असंच जरा टाइम स्पेंड करतो. एकटा बसलेला असतो, मित्रांसोबत बसलेला असतो, काय नाही बाकी असं टेन्शन काय नाही. असंच नॉर्मल बसलेलं असतो. मला मजा येते एकटाचं बसायला आणि असंच समोर बघत बसायला आणि कधी कधी मोबाईलवरती टाइमपास तिकडे बसून. मग मला असं विचार होतं की आता सगळं ते देवगडचे ब्लॉग झाले, गणपतीचे ब्लॉग झाले, तर त्याच्यानंतर मला ठाण्यामध्ये ब्लॉग चालू करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट ही जी आहे ही तुमच्याशी शेअर करतो, अजून कनेक्ट व्हाल तुम्ही माझी. आणि मग नंतर आता घरी आलो, जुडिओचा हॉल वगैरे झाला. तुम्हाला आवडला असेल तर मला सांगा, कुठला तुम्हाला आउटफिट आवडला ते मला सांगा. आणि व्हिडिओ एंड नाही करत मी. आणि सकाळचं मी सनस्क्रीनचं जे तुम्हाला दाखवलेलं त्यातली तुम्हाला जी ही सनस्क्रीन आवडली असेल ती मी टॅग केली असेल तर तुम्ही ती चेक करू शकतात. आणि मी परत हँग झालो आहे. डे एंड चांगला करायचा आहे. तर मी विचार करतो आहे की आता जाऊन बाहेर मी आणि मम्मी मूवी बघणार. मा म्हणून एक मूवी आला आहे, काजोलचा मा म्हणून मूवी आला आहे, तो आता आम्ही बघू. आणि तो लगेच बघून तुम्हाला मी रिव्ह्यू देतो. म्हणजे रिव्ह्यू नाही, सांगतो की मला आवडला की नाही की बोगस होता, सांगतो तुम्हाला. आणि मग व्हिडिओ एंड करतो. मी विचार करतोय की आता नेक्स्ट ब्लॉग काय केला पाहिजे.
एक तर मी प्रोडक्ट रिव्ह्यू करणारच आहे, स्किन केअरचे डिटेल प्रोडक्ट रिव्ह्यू करायचे होते आणि माझं स्किन केअरचं जेही काही छोटं मोठं असेल डोक्यामध्ये ते तुमच्याशी शेअर करायचं. Q&A व्हिडिओ करू का? इज इट टू अर्ली? असं वाटत नाही फॉर Q&A व्हिडिओ? मला सांगा की मग नेक्स्ट टाइम मी तुम्हाला सांगेल तेव्हा मला तुम्ही क्वेश्चन्स द्या. पण आता करू की नको फक्त येस और नो मला सांगा की करू की नको. आणि अजून काय आयडिया असतील ते मला सांगा. बाहेर जातो, जरासं जेवतो, जरासंच जेवणार आहे आणि मग मूवी बघतो आणि मग झोपायच्या अगोदर तुमच्याशी भेटतो परत. हे काय होतं हे तर आठवत नाही आहे, पण मला असं वाटतं की सकाळचं जे पण काय मी बोललो आहे व्लॉगमध्ये जरासा धर असं करून बोललो, म्हणजे फास्ट बोललो असं मला वाटतं. कारण की कधी कधी नर्वस असतो ना ऑन कॅमेरा, तर मी असं धडधड 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 बोलत जातो आणि एकदम असं स्लोली बोलायला गेलं तर मी हँग होतो. म्हणून झालं असेल तर सॉरी, मी नेक्स्ट टाईममध्ये एकदम नीटपैकी करेल. हे बघा आता जेवायला भात आहे, जिरा राईस. मी जाऊ दे, जिरा राईस मला जास्त आवडतो आणि असं फडफडीत भात मला जास्त आवडतो. मम्मीला आणि दीदीला असं चिकट आवडतो, मला बिलकुल नाही आवडत. हा आहे काय बोलतात त्याला, शेंगाची मसाला मम्मी चांगला करते बघते बघ कशी. आणि डाळ. आता आम्ही मूवी बघतोय मा व्हिडिओ, म्हणजे आता व्हिडिओ एंड नाही करत आहे मी. मूवी चालू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझे 15,000 सबस्क्रायबर झालेत. 15,000. मी कोपिनेश्वरच्या बाहेर आलो आणि मग नंतर असंच बघत 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 मी बघितलं 15,000 सबस्क्रायबर झाले. अजून वाढतील. खूप 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 थँक्यू सो मच. प्रॅक्टिस नाहीये ना, जरा थोडं हे झालं. दॅट इज द पॉइंट. यू आर करेक्ट. 7 करोड म्हणून अजून प्रॅक्टिस होईल, मी प्रॅक्टिस होईल म्हणून मी तुमच्याकडनं फीडबॅक्स मागतो आणि द्या, एकदम घाला पण द्या फीडबॅक्स. कारण की मला हवं आहे की मी इम्प्रूव्ह करेल आणि मग इम्प्रूव्ह केल्यावरती माझं कॉन्टेंट चांगलं होईल, तुम्हाला मजा येईल, मलाही मजा येईल. बघू. ओके. आणि हां, अजून एक हाईपचं असतं ना, मी तुम्हाला सांगितलेलं की हाईप करा, कारण की स्मॉल क्रिएटर्ससाठी हाईप बटन दॅट इज अ बोनस पॉईंट. म्हणून आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आणि सगळ्यांचे पण हाईप करा, बाकी क्रिएटर्सची पण हाईप करा, बाकी क्रिएटर्सचं स्मॉल क्रिएटर्सचं हाईप करा, त्यांना पण हाईप करा, मलाही हाईप करा. मे बी एवढे हाईप नाही करू शकत, ठीक आहे, तुम्ही बघा तुमच्या हाईप आहेत. हां, पण तुम्ही हाईप करा. आणि या जो लास्ट देवगडवाला ब्लॉग होता ना, त्याच्यामध्ये तुम्ही खूप हाईप केलं आणि माझी व्हिडिओ टॉप 100मध्ये आता शक्यतो 77th रँकवर आहे. 77 म्हणजे तुम्ही विचार करताय टॉप 100मध्ये 77 युट्यूबर्सच्या. कळतंय? कळायला का? मग मला ते खूप बघून असं एकदम असं ओ माय गॉडवाली फिलिंग आली. तर त्यासाठी खूप 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 थँक्यू. या व्हिडिओला पण प्लीज हाईप करा प्लीज. हाय, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि हां, मी तुम्हाला सांगणार होतो की हा मूवी ना खरंच मला खूप आवडला. फक्त एक होतं की यांची बंगाली म्हणजे अशी होती की कुठल्या पण याच्यामध्ये वगैरे टाकलं म्हणजे बंगाली झाली. आता गौरांगचं गौरांग वगैरे केलं असतं तर बंगाली झालं असतं. हे इकडे बघते इकडे बोगा असं वगैरे केलं असतं तर बंगाली झालं असतं. तर ते फक्त एक मला नाही आवडलं मूवीमध्ये. मूवीची स्टोरी लाईन खूप चांगली होती, त्यांनी एक्सटेंड केली आहे शैतान 2 वगैरेसाठी मे बी. आणि अजून काय होतं मूवीमध्ये VFX ऑब्व्हियसली एक्सपेक्ट नका करू, कारण की ऑब्व्हियसली एवढं आपल्याकडे एनहान्स नाही आहे, तर ते विचारच नका करू. बाकी स्टोरी लाईन वगैरे बघा, स्टोरी खूप मस्त आहे. फुल स्टार्ट टू एंड मूवीला असं टच राहतो आहे. मला खूप आवडला. ब्लॉगमध्ये हेच होतं आणि जरासं स्किन केअर वगैरे ॲड केलं. नेक्स्ट टाईम मी स्किन केअरची डेडिकेटेड आणि काय असेल तर कुकिंगची चॅलेंज वगैरे असं करत जाईल. तुम्हाला आवडतं की नाही मला असं खरंच सांगा. तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. आणि तुम्हाला जेही काही फीडबॅक्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी इम्प्रूव्ह करेल, तुम्ही कमेंट करत राहा. तर थँक्यू आणि प्लीज स्टे कनेक्टेड. आणि अजून काय बोलायचं असतं, आणि ब्लॉग बघा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. असंच मला विचारायचं होतं की तुम्ही लोक इंस्टाग्रामला फॉलो करतात की नाही माझ्या इंस्टाग्रामला, एकदा चेक तर करा तर एकदा. आणि अजून काय बोलायचं होतं मला, काहीतरी बोलायचं होतं मला. हां, तुम्ही पण सिक लीव्ह घ्या, एक दिवस मजा करा, आराम करा, मेंटल पीस द्या स्वतःला आणि आराम करा, सिक लीव्ह घ्या. हा ब्लॉग आवडला का खरंच? असंच विचारतं आहे. आता अजून मी ब्लॉग करत राहील, मला कन्सिस्टंट राहायचं आहे आणि रील्सला पण कन्सिस्टंट राहायचं आहे, मग करत राहतो मी. काहीतरी बोलणार होतो, जर आठवलं तर मग मध्येच मी क्लिप टाकेल एडिट करताना. तर बघू, आठवलं नसेल तर म्हणजे नाही क्लिप, आठवलं म्हणजे क्लिप टाकेल मी. खूप थँक्यू आणि मी असेच ब्लॉग कंटिन्यू करत राहील. चला बाय 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 बाय.
आता मी तुम्हाला दाखवलं की बाहेर वगैरे कुठे आज वीकेंड आहे आणि मी विचार करतो की वीकेंडला आपण घरी टाइमपास करायला जास्त आवडतं. ऑफिस वगैरे जातो रोज, मग बाहेर वगैरे जातो, कधीतरी एक दिवस वीकेंड घरी टाइमपास करायला. तर आज घरच्या घरी टाइमपास काय करतोय मी ते तुम्हाला दाखवतो आणि मग नंतर अजून कुठेतरी बाहेर जाऊ. आपलं हे होतं ना, ते काय होतं ते आपलं काहीतरी मी असंच तडकेफाट माझ्या तोंडातनं नाव निघालेलं. हां, मेजवानी विथ गौरंग आपण बोललेलो. विचार केला की चला मम्मीला जरा टाइमपास करू दे आणि जाईल. तर फालतू भाजी करायची भेंडीची.